माझं नाव पहिली ओळख तुम्हाला करून देतो, कारण वक्ता म्हटलं की आधी ओळख महत्वाची असते. तर म्हणत होते की तुमची ओळख आधी मला पाठवून द्या. तर म्हटलं त्या सरांना म्हटलं मीच माझी ओळख सांगतो, कारण ओळखीमधूनच एक बघण्याचा अप्रोच बदलत असतो आणि तीच ओळख मला तुम्हाला सांगायची वाटते. माझं नाव डॉक्टर योगेश महाडे, तळेरे मूळ गाव, कणकवलीला राहतो. आणि डॉक्टर म्हटलं तरी मला इंजेक्शन देता येत नाही. फक्त डॉक्टरेट ही पदवी आहे. मी इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट केलेली आहे. इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट केलेली आहे. तर माझं शिक्षण 1ली ते 12वी पर्यंत SM हायस्कूल कणकवलीमध्ये झालं. त्यानंतर म्हणजे त्यामध्ये एक किस्सा आहे. 10वी नंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. सकाळी पुस्तकं विकत घेतली. मधल्या सुट्टीत सायन्सची पुस्तकं, युनिट्स अँड स्टँडर्ड चॅप्टर आवडला नाही. शिक्षकाचा पण रोल फार महत्वाचा असतो बरं. तो चॅप्टर आवडला नाही म्हणून मी सायन्सची पुस्तकं विकली आणि दुपारनंतर घरी आलो सरळ थेट आणि वडिलांना सांगितलं मला सायन्स करायचं नाही. आणि त्यानंतर मी MCVC ला ऍडमिशन घेतलं. मिनिमम व्होकेशनल जे आहे, तर त्या ठिकाणी मिनिमम कॅपॅटन्सी व्होकेशनल कोर्सेस म्हणतात. अगदी साधा कोर्स समजला जातो ज्याला. त्याच्यामध्ये मी मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस अशा नावाचा एक छोटासा 11वी-12वी मधला व्होकेशनल कोर्स होता. त्याच्यामध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर मात्र तिथे पारकर सर म्हणून आम्हाला शिकवायला होते. तर त्याने सांगितलं की तू योगेश सायन्सचा विद्यार्थी आहे, तू इकडे कशाला आला? पण मित्रांनो, मला स्किलची आवड होती आणि इंजिनिअरिंग करायचं स्वप्न पण होतं तेव्हाही. तर त्यानंतर मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी या ठिकाणी पूर्ण केला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग माझा 3 वर्षाचा कोर्स. त्याच्यानंतर मी डिग्रीला ऍडमिशन घेण्याचं ठरवलं. डिग्रीला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट कॉलेज आहे रायगडमध्ये, तर त्या ठिकाणी माझं मी बीटेक पूर्ण केलं. बीटेक माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्येच आहे. त्यानंतर मी 2 वर्ष एमटेक केलं. एमटेक माझं पॉवर सिस्टीम मध्ये आहे. त्यानंतर मी SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी जॉईन झालो. 1 वर्ष जवळपास मी ते जॉब केला आणि त्यानंतर MPSC ची एक्झाम प्रिपरेशन केली. MPSC दिली. MPSC ही शासनामध्ये अधिकारी होण्यासाठी जे आपलं स्वप्न असतं ते पूर्ण करण्यासाठी आपण MPSC किंवा UPSC देत असतो. त्यावर आपण पुढे बोलूया. तर मी MPSC दिली आणि 2011 मध्ये मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी या ठिकाणी लेक्चरर म्हणून जॉईन झालो. तर राजपत्रित अधिकारी वर्ग 1 या पदावर मी लेक्चरर या पदावर आज कार्यरत आहे. 2011 नंतर 1 वर्ष मी डेप्युटेशन ज्याला आम्ही म्हणतो, तर त्या प्रकारे मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण या ठिकाणी बदलीने आलो थोडक्यात आणि तेव्हापासून मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण या ठिकाणी कार्यरत आहे. आज ताब्यात कार्यरत आहे. त्यानंतर मी नोकरी करता करता मला असं वाटायला लागलं की आपण ह्या शिक्षकी पेशेमध्ये आहोत. आपलं स्वप्न उंच पाहिजे. अजूनही स्वप्न आपल्याला उंच करायचे असतात. कायम ध्येय आपली मोठी असावी लागतात असं आपण म्हणत असतो. पण ते स्वप्न धरून मी पुन्हा PhD ला ऍडमिशन घेतलं. माझी PhD मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे इथूनच कम्प्लीट केली आणि माझं काम जे आहे PhDचं जे रिसर्च वर्क ज्याला आपण म्हणतो, तर ते माझं रिसर्च वर्क आहे इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. म्हणजे 2014 मध्ये थोडंसं नवीनच होतं इलेक्ट्रिक व्हेकल, तर त्यावेळी मी विषय निवडला होता आणि मग माझी PhD मी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर मला वाटायला लागलं की आपण आता इंजिनिअरिंग मध्ये खूप शिकलो, ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला थोडंसं समजलं पाहिजे अजूनही. मग मी MBA ला ऍडमिशन घेतलं. माझं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये MBA मी पूर्ण केलं. तर अशा प्रकारे थोडंसं शिक्षण आहे माझं. त्याचसोबत मी हॅम रेडिओ ऑपरेटर आहे, रेडिओ ऑपरेटर आहे, त्याचंही लायसन्स माझं आहे. तर अशा प्रकारे चालेल हा दिला तरी चालेल. समोर ठेवा. तर हा प्रवास सांगण्याचा उद्देश एवढाच होता. माझं मोठेपण मला नाही सांगायचं मित्रांनो. फक्त उद्देश असा असतो की समोरच्याचं ऐकून आपल्याला वाटतं अरे आपण असं व्हायला पाहिजे. आपल्या समोर कोणतरी एक
जास्त शिक्षण घेतलेला कोणतरी उभा आहे, तर तसे आपल्यालाही शिक्षण घेतलं पाहिजे मित्रांनो. तर या दृष्टीने मी माझं शिक्षण तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला आता इथे वेगवेगळ्या वयामधली मुलं आहेत. आता तुम्ही बक्षीस समारंभाचे बघितलं, तर तुमचं काही ना काहीतरी स्वप्न असेल. कोणाला वाटतं मला डॉक्टर व्हायचंय? हात वर करा बरं. छोटी मुलं. डॉक्टर, वकील, इंजीनियर. वेरी गुड, वेरी गुड. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वप्न या वयातच ठरवायला पाहिजे. तुम्ही जेव्हा बघता की एखादा IAS, IPS, IRS अशा प्रकारचा ऑफिसर तुमच्या समोर दिसतो आणि त्याचं नाव जर ऐकलं तर काय असतं नाव त्याचं? सिंग असतं, कुठे अंश असतं, होय ना. मग मिस्त्री या नावाचा IAS ऑफिसर कधी होणार? मिस्त्री या नावाचा IPS ऑफिसर कधी होणार? होय ना. तर मित्रांनो असं का होत नाही? त्याच्या मागचं कारण एकच आहे की आपण स्वप्न जी आहेत ती आपली ठरवत नाही. निसर्ग पण असा आहे, निसर्ग पण असा आहे की जे आपण ठरवतो त्याप्रमाणे नक्की तुम्हाला ते मिळवून देण्याचं काम तुम्हाला निसर्ग करत असतो. आणि त्यामुळे स्वप्न तुम्ही लहानपणीपासूनच बघितली पाहिजे. जसं विद्यार्थ्याने स्वप्न लहानपणीपासून बघितली पाहिजे, तसं त्याच्या पालकांनी तेवढीच पॉझिटिव्हली स्वप्न बघितली पाहिजे. माझा मुलगा या ठिकाणी जाणार आहे आणि त्यासाठी लागणारे रिसोर्सेस आपण त्याला उपलब्ध करून देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जेव्हा असं ठरवता तेव्हा सगळ्या बाजूने आपल्याला मदत होते आणि आपण आपलं जे इप्सित आहे ते साध्य करू शकतो. तर लहान मुलांसाठी आणि इतरांसाठी सगळ्यांसाठीच बोलतो मी कॉमन थोडंसं. माझी लेवल एका म्हणजे कॉमन पॉइंटला आणतो, अदरवाईज माझे छोटे बच्चे कंटाळून जातील. तर 10वी पर्यंत आपण शिकत असतो. तर पहिली नंतर दुसरी येते, दुसरी नंतर तिसरी, तिसरी नंतर चौथी, म्हणजे मध्ये मे महिन्याची सुट्टी येते. खरं तर मे महिना गेला, जून गेला की पुन्हा शाळा सुरू होते, पुढचा वर्ग लागतो. पण जेव्हा आपण 10वी मध्ये पोहोचतो त्यानंतर मात्र आपल्या समोर प्रश्न पडतो, मला कोण व्हायचंय? त्यालाच आपण काय म्हणतो? करिअर असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? करिअर असं म्हणतो. तुमच्या आजूबाजूला जेव्हा बघता तुम्ही, आता तुम्ही जेव्हा इथे मान्यवर बघता, तर मान्यवर बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल मला अरे मलाही मान्यवर व्हायचंय, मलाही मोठं व्हायचंय. मग मान्यवर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं? तुमचं करिअर जेव्हा तुम्ही घडवाल तेव्हा तुम्हाला आपोआप इथे बोलवलं जाईल. मित्रांनो, मी सांगतो, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवणचा कर्मचारी अधिकारी आहे. तिथून कसवंडपर्यंत तुमच्याकडे येतो. कोणताही स्वार्थ घेऊन मी आलेलो नाही. उद्देश एकच आहे, तुमच्यापर्यंत पोहोचावा. तसं शासनाकडून म्हटलं तर आमचा एक कार्यक्रम आहे ज्याला आम्ही स्कूल कनेक्ट असं म्हणतो. आम्ही शाळांमध्ये फिरायला गेलो तर शाळेचे काही लोक म्हणतात आम्हाला हे ऍडमिशन करू केली आहे. बिलकुल नाही मित्रांनो, बिलकुल नाही. करिअर आपलं आपल्याला ठरवायचं असतं. फक्त वेळेत आपल्याला वेळेत माहीत जर झाले, मार्ग जर आपल्याला वेळेत माहीत झाले, तर आपण एका चांगल्या ठिकाणी पोहोचू शकतो. आणि म्हणून तेच तुम्हाला कमी वयामध्ये, कारण मगाशीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगण्याचा उद्देश होता बघा, मी सायन्स सोडलं आणि मी MCUC ला ऍडमिशन घेतलं. माझं नुकसान काहीच झालं नाही. पण मित्रांनो, असं होतं की सायन्सचं महत्व मला त्या वेळेमध्ये कोणीही सांगितलं नाही. जर ते मला सांगितलं असतं तर कदाचित अजून माझी पोझिशन काहीतरी वेगळी. तर अर्थात सांगायचं काय की आपल्याला वेळेमध्ये या शिक्षणाच्या संधी कोणत्या असतात त्या पालकांनी समजून घेऊन मुलांना समजून सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. पालकांचा रोलही तितकाच महत्वाचा असतो. तर 10वी पर्यंत आपण पोहोचतो आणि 10वी नंतर मग आपल्याला माहित असलेल्या 3 ब्रँचेस असतात. कोणकोणत्या असतात? सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि आर्ट. तर तीनही ब्रँच तितक्याच सुंदर आहेत, तितक्याच संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत. फक्त
काय कमी पडतं तर अप्रोच कमी पडतो. अप्रोच म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आर्ट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन, कॉमर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन, सायन्सकडे तर बघण्याचा दृष्टिकोनाचा काही प्रश्न येत नाही. पण कॉमर्सकडे बघताना आपण बघतो अरे सायन्स नाही म्हणून कॉमर्स करतोय, कॉमर्स नाही म्हणून आर्ट्स करतोय. असं मित्रांनो दृष्टिकोन ठेवू नका. तुम्हाला फायनल डेस्टिनेशन समजून घ्यावं लागेल. मला कुठे पोचायचंय ते ठरवावं लागेल. मित्रांनो मला मुंबईत जायचं आहे काय, तर मुंबईत जाण्यासाठी मला इथूनच ठरवावं लागेल की मला इथून डाव्या बाजूला वळून या कुडाळच्या बाजूने जाऊन मुंबईला जाता येईल का? नाही. प्रवास तुम्हाला कुठे सुरुवात करायचा, जिथे तुम्ही आहात तिथून प्रवास सुरू करायचा. दुसरी तसा, तिसरी तसा, 5वीत, 7वीत, 8वीत, 10वीत, 12वीत जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला प्रवास सुरू करायचा. बरोबर. आजकाल मोबाईल तुम्ही वापरतात. मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये करिअरच्या बऱ्याचशा संधी तुम्हाला दिलेल्या असतात. बरीचशी पुस्तकं पण अवेलेबल असतात. ठीक आहे. तर आपण हे तुम्हाला संधी सांगितल्यात, पण तुम्हाला आर्ट्स करून काय काय करता येतं? पहिला प्रश्न. आर्ट्स करून तुम्हाला तुमच्या आता सर बोलत होते BA करून काय करतात? बीएड करू शकता. ठीक आहे. 12वी करून पण BEd करता येतं. BEdच्या संधी आहेतच, BEdच्या संधी आहेत, शिक्षक होऊ शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर लॉ करू शकता, ऍडव्होकेट ज्याला आपण म्हणतो, वकील ज्याला आपण म्हणतो, तर वकील होऊ शकता. त्याच्यानंतर बऱ्याचशा संधी आहेत, पत्रकार होऊ शकता. तर ह्या सगळ्या BA करून संधी आहेत. त्यानंतर बीकॉम करून काय करू शकता, तर बीकॉम केल्यानंतर GDC&A नावाची एक्झाम आहे. अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट एखाद्या बँकेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, बँकेमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तर या प्रकारची एक्झाम तुम्ही देऊ शकता. आजकाल या भारतामध्ये टॅक्सला खूप महत्व आलेलं आहे. तुम्ही टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. त्यानंतर तुम्ही CA ज्याला आपण म्हणतो, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करू शकता. त्यानंतर CS कंपनी सेक्रेटरिएट अशा नावाचा एक कोर्स आहे. तर त्या प्रकारे तुम्ही कंपनी सेक्रेटरिएट म्हणजे कंपनीला लागणारं जे काय महत्वाचा जो टॅक्सेशन रिलेटेड जो ऑफिसर असतो, तर त्याला CS म्हणतात. तर अशा प्रकारची पदवी तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कॉमर्स करावं लागेल. त्यानंतर सायन्समध्ये तुम्हाला बेसिकली 2 साईडला जाता येतं सायन्स करून. 11वीला बरेचसे मी विद्यार्थी बघतो की 12वीत त्यांना कळतं अरे माझा इंजिनियर व्हायचा होता आणि माझ्याकडे काय नाही PCM नाही. म्हणजे काय नेमकं, तर PCB आणि PCM असे 2 ग्रुप असतात, ज्याला आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे ग्रुप म्हणतो. तर फिजिक्स ज्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं ते PCM कडे जातात, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घेतात, गणित घेतात, फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित. आणि ज्यांना मेडिकल साईडला जायचं असतं ते PCB घेतात, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि ज्यांचं अजूनही ठरलेलं नसतं 11वीत गेल्यानंतर मला काय करायचंय, ते काय घेतात, जनरली PCMB घेतात. बरोबर. आणि ज्याचा स्कोर जास्त असेल त्या बाजूला प्रयत्न करतात. तर PCB घेतल्यानंतर तुम्हाला काय काय करता येईल, तर PCB घेतल्यानंतर जर तुम्ही 12वी झाली तुमची, 12वी सायन्स विथ PCB ग्रुप, तर तुम्ही फार्मासिस्ट होऊ शकता, ज्याला औषध निर्माणशास्त्र असं म्हटलं जातं. तर त्या प्रकारे तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी किंवा डिग्री इन फार्मसी किंवा फार्म डी अशा प्रकारचा कोर्स आहे, तर तो कोर्स तुम्ही करू शकता. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर ॲग्रिकल्चर, BSc इन ॲग्रिकल्चर, BSc इन हॉर्टिकल्चर, BSc इन मायक्रोबायोलॉजी, BSc म्हणजे काय, बॅचलर इन सायन्स. तर अशा प्रकारे तुम्ही या सायन्समधून जाऊ शकता. तसंच जर तुम्हाला नीट सारखी एक एक्झाम देऊन जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं स्वप्न असेल, तर MBBS करायचं असेल, थोडक्यात MBBS करण्यासाठी नीट नावाची एक्झाम असते, तर ती एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. आणि जर तुम्हाला BAMS किंवा BHMS करायचं असेल तर तुम्हाला CET एक्झाम असते, तर ती CET एक्झाम तुम्हाला देता येते. आता मित्रांनो तुम्ही म्हणाले एवढं काय वरचं सांगतात, हे असं काही नाहीये. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 2 कॉलेजेस आहेत. होमिओपॅथीचं कॉलेज आहे BAMS जे वेंगुर्ल्याला आहे, आणि आयुर्वेदिक कॉलेज जे आहे ते सावंतवाडीला आहे. तसंच गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आपल्याकडे आहे.
मित्रांनो, स्वप्न मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की स्वप्न आधीपासूनच ठरवायचे असतात. जशी तुम्ही स्वप्न ठरवता तसं तुमचा ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो त्या स्वप्नांपर्यंत 100% पोहोचतो. 100% पोहोचतो. त्यामुळे तुम्ही स्वप्न आतापासूनच ठरवा. मोबाईल मधून बाहेर या. मोबाईल हे तुमच्यावर टाकलेलं एक जाळं आहे आणि ते जाळं काय करू शकतं, आपल्याला कॅच करू शकतं. त्यामुळे त्या मोबाईल मधून बाहेर या. मोबाईलचा वापर मर्यादित करा. वापर करूच नका असं मी म्हणणार नाही, कारण आपण सगळे लोक टेक्नो सावे आहोत. आपल्याला सगळं कळलंच पाहिजे, आता आलंच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपण युट्यूब मध्ये काय बघावं, इंस्टाग्राम मध्ये काय बघावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तर हे झालं पीसी बी ग्रुपवर आपण बोलत होतो. पीसीएम ग्रुप, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल त्यांना 12वी सायन्स करून पीसीएम हा ग्रुप घ्यावा लागतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घ्यावं लागतं. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता. इंजिनिअरिंगला 2 प्रकारची कॉलेजेस असतात. एक म्हणजे स्टेट लेवलची कॉलेजेस जी तुमच्या आजूबाजूला दिसतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड म्हणजे शासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित असतात. शासकीय आणि अनुदानित जी कॉलेजेस असतात त्यांची फीस कमी असतात, कारण ती गव्हर्नमेंटची असतात. आणि जी विना अनुदानित असतात, ज्याला आपण खाजगी कॉलेजेस म्हणतो, त्यांची फी थोडीशी जास्त असते. पण शासनाच्या अनेक शिष्यवृत्ती आहेत, तर त्या अंतर्गत किमान 50% सवलत आपल्याला मिळू शकते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल. तसंच बऱ्याचशा योजना ज्या आहेत म्हणजे शिष्यवृत्ती योजना, तर त्या जसं की पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. राहण्यासाठी तुम्हाला महिन्याला 2,000 रुपये खर्च शासनाकडून मिळतो. 20,000 रुपये 10 महिन्याचे तुम्हाला मिळतात. तर अशा प्रकारे अनेक योजना आहेत. ओबीसी साठी बऱ्याचशा योजना आहेत. आपण ओबीसी मध्ये येतो तर ओबीसी साठी पण बऱ्याचशा योजना आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही शिक्षण तुमचं जे इंजिनिअरिंगचं, तर इंजिनिअरिंगचे आपण कॉलेजेस बोलत होतो. तर स्टेट लेवलची कॉलेजेस, गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर एडेड आणि अनएडेड, शासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित अशा प्रकारची कॉलेजेस असतात. तर त्याला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीईटी एक्झाम द्यावी लागते. सीईटी म्हणजे काय, तर कॉमन एंट्रन्स टेस्ट. आजकाल ग्रॅज्युएशनचा कोणताही पर्याय जर तुम्हाला निवडायचा असेल, कॉमर्स आणि आर्ट्स सोडून, तर तुम्हाला काय लागतं, प्रोफेशनल कोर्सेससाठी एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात. तर हे लक्षात असू द्या, पालकांचे लक्षात असू द्या. 12वी झाल्यानंतर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. त्यामुळे 11वी पासून त्या एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी अलॉंग विथ सिलेबस, म्हणजे जी 11वी-12वी आपण शिकतोय त्यासोबत एंट्रन्स एक्झामची पण तयारी करावी लागते. तर सीईटी मी सांगितलं तुम्हाला, जी स्टेट लेवलची कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी. आणि नॅशनल लेवलची पण कॉलेजेस असतात इंजिनिअरिंग मध्ये. त्यांना म्हणतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, किंवा त्याला आपण म्हणतो IITs, NITs अँड IITs. तर IIT म्हणजे कोणतं, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारे ही फार चांगल्या लेवलची कॉलेजेस समजली जातात. म्हणजे कंपन्या या कॉलेजला त्यांच्यापर्यंत येऊन काय केलं जातं, कंपन्या तुमचं सिलेक्शन करतात. तुम्ही म्हणता बघा आजकाल की नोकरीसाठी काहीतरी देऊचा लागतं असं आपण म्हणतो. मित्रांनो, तसं नाहीये. इंजिनिअरिंग मध्ये तुमची जर क्वालिटी असेल तर तुम्हाला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाही. मी, माझी मिसेस दोघेही गव्हर्नमेंट मध्ये आहोत, तर मी कोणालाही 1 रुपया दिलेला नाही नोकरीसाठी. बाकी गोष्टींसाठी ठीक आहे, पण नोकरीसाठी कोणालाही पैसे द्यावे लागले नाही. त्यामुळे मित्रांनो, फक्त कष्ट करणं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे आणि ते कष्ट आपल्याला करावेच लागतात. त्याला कोणताही शॉर्टकट नसतो. तर NIT आणि IIT जी आहेत, तर ती स्टेट लेवलला एक कॉलेजेस असतं. जसं आपल्याकडे VNIT नागपूर आहे. इकडे जवळ जर बघितलं, आपल्या जवळचं स्टेट गोवा आहे. गोव्यामध्ये NIT, IIT अशा प्रकारची इंजिनिअरिंगची पण कॉलेजेस आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये जर आपण सध्या जिल्ह्याचा विचार करूया, जिल्ह्यामध्ये फार्मसी कॉलेजेस गव्हर्नमेंट नाही आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तुमच्याजवळ इथे शिरवलचं कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज, जिथे तुम्हाला 12वी PCB ग्रुप करून तुम्हाला डी फार्मसी करता येईल. नांदगावचं कॉलेज आहे. त्यानंतर सावंतवाडीचं कॉलेज आहे. अशा प्रकारचे अनेक कॉलेजेस आपल्या. हा, नर्सिंग एक सांगायला विसरलो, सरांनी, तुमच्या दिनेश सरांनी आठवण करून दिली. तुम्हाला PCB ग्रुप घेऊन तुम्हाला नर्सिंग करता येतं. बऱ्याचशा लेडीज आणि जेंट्स, ज्याला ब्रदर म्हणतात, सिस्टर अँड ब्रदर,
तर बदलची पण आवश्यकता असते मित्रांनो. तर ती एक करिअर BSc नर्सिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्या प्रकारचं करिअर पण तुम्ही करू शकता. त्या प्रकारचं कॉलेज पडव्यामध्ये आहे. MBBS कॉलेज पण पडव्यामध्ये आहे. गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज आपल्या जे जिल्हा रुग्णालय आहे त्याच्याशी संलग्नित आहे. फार्मसी कॉलेज किंवा नर्सिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं पण जिल्हा रुग्णालयाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारच्या अनेक संधी आपल्याला मिळतात मित्रांनो, आणि त्यासाठी फक्त तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता मी ज्या कॉलेजमध्ये आहे तर त्या बाबतीत पण तुम्हाला सांगतो. आमच्याकडे डिप्लोमा ज्याला आपण म्हणतो, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा डिप्लोमा आहे. तर 10वी नंतर किंवा 12वी सायन्स नंतर 10वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळतं पहिल्या वर्षाला, आणि 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. डायरेक्ट सेकंड इयर याचा अर्थ दुसऱ्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. त्यासाठी सायन्स असावं लागतं. 10वी करून जर यायचं असेल तर 10वी नंतर 3 वर्ष, 12वी नंतर, किंवा तुम्हाला जर बायफोकल ज्याला आपण म्हणतो म्हणजे सायन्स विथ टेक्निकल सब्जेक्ट, तर त्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा हा करता येतो. तर डिप्लोमाच्या किंवा इंजिनिअरिंग जर आपण वाईड वेने विचार करूया इंजिनिअरिंग, तर इंजिनिअरिंगमध्ये अनेक ब्रँचेस असतात. तुम्हाला जशा आवडतील तशा ब्रँचेस असतात. जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारच्या ब्रँचेस, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक इंजिनिअरिंग, पॉलिमर इंजिनिअरिंग, शुगर टेक्नॉलॉजी, तर अशाही ब्रँचेस. जसं जसं एरिया असेल तर त्या प्रमाणे त्या एरियामध्ये कोणतं डिमांड आहे तर त्या प्रकारे या ब्रँचेस असतात. आजकाल इंजिनिअरिंगचा सिलेबस तुम्ही कोणत्याही डिग्रीला जरी गेलात तरी तुम्हाला वर्साटाईल सिलेबस म्हणजे सगळ्या प्रकारचं नॉलेज मिळणारा सिलेबस आहे. आता सिलेबस किंवा आम्ही ज्याला करिक्युलम म्हणतो, तर म्हणजे इलेक्ट्रिकलला जरी ऍडमिशन घेतलं तरी इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज, मेकॅनिकलचं नॉलेज, सिव्हिलचं नॉलेज, एका दुसरा किमान सब्जेक्ट असतो जो त्याला बेसिक्स शिकवून जातो. तर डिप्लोमा केल्यानंतर पुढे काय करायचं, तर डिप्लोमा केल्यानंतर आमच्याकडे काही कंपन्या येतात ज्याला बजाज ऑटो लिमिटेड आहे, L&T आहे, थर्मॅक्स आहे. तर अशा अनेक कंपन्या आमच्याकडे येऊन विद्यार्थ्यांचं नोकरीसाठी सिलेक्शन करतात. म्हणजे साधारण आपलं वय असतं 10वी मध्ये 16, 11वी, 12वी आणि 13वी असं साधारण, म्हणजे डिप्लोमाची 3 वर्ष, 16 आणि 3 19, 19व्या वर्षी नोकरीची संधी तुम्हाला आमच्या कॉलेज मार्फत उपलब्ध करून दिली जाते. तर अशा प्रकारचा गव्हर्नमेंटचा डिप्लोमा आहे. डिग्री जर करायची असेल तर डिप्लोमा 3 वर्षाचा केल्यानंतर 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा केला तर डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. 3 वर्षामध्ये डिग्री कंप्लीट होते. म्हणजे 10वी नंतर 6 वर्षामध्ये तुमचं डिप्लोमा प्लस डिग्री कंप्लीट होते. जर 12वी करून म्हणजे 12वी सायन्स करून जर डिप्लोमा केला तरी पण 6 वर्षामध्ये, म्हणजे 12वीची 2 वर्ष 10वी नंतर आणि डिग्रीची 4 वर्ष, अशा प्रकारे 6 वर्षामध्ये डिग्री कंप्लीट होते. तर त्यामुळे इंजिनिअरिंग हा ज्यांना पर्याय निवडायचा आहे त्यांच्यासाठी 12वी सायन्स करून डिग्रीला ऍडमिशन घेणे किंवा 10वी करून डिप्लोमा करून डिग्रीला ऍडमिशन घेणे किंवा डिप्लोमा लेवलला जॉब करणे. तर हे नेमकं काय असतं की पालकांनी आधी मुलाला समजून घेतलं पाहिजे की मुलग्याला माझ्या कोणत्या टाईपचं शिक्षण जमू शकतं. तर ते आधी पालकांनी अभ्यास करा, थोडंसं आजूबाजूच्यांची चर्चा करा आणि त्यानुसार ठरवा. कारण प्रत्येक जण इंजिनियरच होणार असं नाहीये किंवा प्रत्येक जण डॉक्टरच होणार असं नाही. पण याचा अर्थ असाही नाही की तो कोणीच नाही. मग तो कोण होणार हे थोडंसं आयडेंटिफाय करा. कारण तुमचं आडनाव मेस्त्री आहे, विश्वकर्मा तुमच्यावर अगदी प्रसन्न आहे. प्रत्येक मेस्त्री आडनाव किंवा सुतार आडनाव मी जेव्हा बघतो तर तेव्हा बघतो की त्यांच्याकडे किमान एक स्किल, किमान म्हणतो मी, किमान एक स्किल आहेच, किमान एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य उत्कृष्ट पद्धतीचं आहे. माझा विद्यार्थी आहे साळगावकर नावाचा, जो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तर त्याने तुम्हाला लागणारं जे वूड कार्विंग मशीन असतं ते स्वतः बनवलं. मालवणचा विद्यार्थी आहे, तुमच्यापैकीच आहे. त्याने वूड कार्विंग मशीन बनवलं, स्वतः बनवलं. त्यानंतर दुसरं मशीन त्याने पुन्हा बनवलं आणि ते त्याने इथे ओरोसमध्ये एका व्यक्तींना दिलं. तर अशा प्रकारे म्हणजे काय झालं की मी त्याला एकच म्हणायचो की तुमचं जे कन्व्हेन्शनल जे काय वर्क आहे त्याच्यामध्ये तुला काय ऍडव्हान्समेंट करता येईल
कारण इंजिनियरचं कामच ते आहे. इंजिनियर काय करतो तर समाजामधले एफर्ट कमी करतो, समाजामधला त्रास कमी करतो. जसं की पाणी विहिरीतनं काढण्याऐवजी जर आपण कप्पी वापरली तर काय होतं, थोडंसं त्रास कमी होतो. टू व्हीलर म्हणजे सायकल वापरली तर त्रास कमी होतो, सायकलऐवजी गाडी वापरली तर त्रास कमी होतो. मग ह्याचं इन्व्हेन्शन कोण करतं तर मित्रांनो, त्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं तरी त्या डिझाईन मधले जे चेंजेस आहेत, ते जे बनवलेलं काय डिझाईन आहे त्यामधले जे बदल आहेत तर ते इंजिनियर सुचवत असतो. मग यासाठी म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे काय नेमकं, सो ऍप्लिकेशन ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स इज नथिंग बट द इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे काय तर सायन्स, विज्ञान आणि गणिताचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमच्यामध्ये समाजामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही बदल त्याच्यामध्ये आणू शकता. जसं की पायथागोरस प्रमेय तुम्ही कुठे वापरता, कोण सांगू शकतं पायथागोरस प्रमेय कुठे वापरू शकता, कुठे वापरू शकता? असं कैचीचं दुचाकी घर असतं ना, त्याची जर कौलं काढायला सांगितली तुम्हाला तर खाली उभं राहून तुम्ही त्याची कौलं सांगू शकता. कशी सांगू शकता बरं? दोन त्रिकोण असतात ना, कौलाचं घर असतं त्याला, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. विद्यार्थ्यांच्या लेवलला सांगतोय बरोबर. म्हणजे दोन त्रिकोण आणि काटकोन प्रकारचे त्रिकोण आहेत दोन्ही. ओके, तुम्ही अगदी एक चिऱ्याची उंची मोजला की त्या चिऱ्याच्या उंचीवरून तुम्हाला बाजू मिळेल आणि त्या बाजू आणि जर एका फरशीची लेंथ कळली तर तुम्हाला दुसरी बाजू मिळेल. दोन बाजू मिळाल्या तर तुम्हाला कर्ण मिळेल आणि कर्ण आणि अशा सगळ्या फरशा मोजला होय ना तर तुम्हाला काय मिळेल, एका बाजूचा रूप मिळेल, एका बाजूची कौलं समजतील आणि एरिया मिळेल. त्याच्यावरून तुम्ही एका कौलाची जर लांबी रुंदी मिळाली तर किती कौल लागतील ते कळेल. दुसऱ्या बाजूची त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. एक साधं उदाहरण सांगितलं तुम्हाला बरोबर. तर अशा प्रकारे आपण इंजिनिअरिंगचा वापर किंवा सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा वापर आपण इंजिनिअरिंगसाठी करतो. आणि तसंच दी ऍप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग इज नथिंग बट दी टेक्नॉलॉजी. हे टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर आपण जे आज मोबाईल वापरतो तर या मोबाईल कुठून आला मित्रांनो, तर या सगळ्या बेसिक्सचा वापर करून आपण काय करतोय, सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा वापर करून आपण एखादं यंत्र बनवतो आणि ते कशा प्रकारे समाजाच्या उपयोगी येईल याचा आपण काय करतो विचार करतो. सो दॅट इज कॉल्ड एज टेक्नॉलॉजी. आजकालचं युग जर जे आहे तर त्याला आपण स्मार्ट युग असं म्हणतो. तर या स्मार्ट युगामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स नावाची कन्सेप्ट आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे नेमकं काय तर जगामध्ये आजकाल बघता तुम्ही म्हणजे मुंबई, आता तुमच्याकडे बरेचसे मुंबईतून आलेले लोक आहेत तर मुंबईतलं घर आपण इथून बघू शकतो. कशाने बघतो आपण? सीसीटीव्ही कॅमेऱ्याने बघतो हो ना. तसं जगामध्ये कुठेही तुमचं घर असेल तरी ते तुम्ही इथे कसवडमध्ये बसून बघू शकता. त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता. तुम्ही स्मार्ट वॉचचं उदाहरण घ्या. स्मार्ट वॉच जे आहे ते काय करतं तर बरीचशी तुमची मेडिकल पॅरामीटर, हेल्थ पॅरामीटर समजून घेतो. मग ही हेल्थ पॅरामीटर आपण मोबाईलशी कनेक्ट करतो आणि तो मोबाईल आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट करतो. याचाच अर्थ काय की आपली हेल्थ पॅरामीटर जगापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे. मग याचा वापर काय होतो मित्रांनो, तर याचा वापर असा होतो, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत बरं, फक्त त्यांना एकत्र करायचं राहिलं. तुम्ही जसं 108 नंबरच्या अँब्युलन्सला फोन लावला की अँब्युलन्स तुमच्या घरापर्यंत येते ना. तसंच आता मी समजा चाललोय, माझी हेल्थ पॅरामीटर चेंज झाली तर हेल्थ पॅरामीटर चेंज झालेली कोणाला कळतील? स्मार्ट वॉचला. स्मार्ट वॉच कोणाला सांगेल? मोबाईलला. मोबाईल कोणाला सांगेल? इंटरनेटच्या माध्यमातून ज्या कंपनीचं स्मार्ट वॉच आहे त्याला सांगेल. तुमचं लोकेशन मोबाईल मधून मिळेल बरोबर. आणि आपोआप अँब्युलन्सला कळेल, तुमच्या जवळच्या डॉक्टरला कळेल, तुमच्या जवळच्या मेडिकलवाल्याला कळेल, त्याच्याकडे कुठचे औषध आहेत ते सगळं इंटरनेटच्या माध्यमातून कळेल. अशा प्रकारे सगळं एकत्र करण्याचं काम हे या स्मार्ट युगामध्ये मित्रांनो चाललं. तर मग ह्या स्मार्ट गोष्टी आपण आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या समाजामध्ये कशा इनकॅल्क्युलेट करू शकतो, कशा प्रकारे आणू शकतो याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा तुम्ही कराल तर त्यावेळी तुम्ही ऍडव्हान्स लेवल गाठू शकाल. तर हेच मी माझ्या विद्यार्थ्याला सांगायचो आणि ते त्याने मनावर घेतलं आणि त्या प्रकारे त्याने लेथ मशीन स्वतः तयार केलं. आणि अशा प्रकारे म्हणजे एक मशीन तयार केल्यानंतर त्याला दुसरं मशीन तयार करण्याचा कॉन्फिडन्स आला मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण इंजिनिअरिंगचा वापर करू शकतो. तर अजून एक फील्ड मला सांगायचं राहिलं, इंजिनिअरिंगचं बरंच सांगितलंच मी तुम्हाला. अजून एक फील्ड सांगायचं राहिलं
ॲग्रिकल्चर, आपण गावामध्ये राहतो, लोक गावामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्याकडे आपली जमीन आहे, मग त्या जमिनीमध्ये आपण काय करू शकतो, तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा वापर करून आता दोन टाईप, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर, ज्याला आपण बीएससी इन ॲग्रिकल्चर किंवा बीएससी इन हॉर्टिकल्चर म्हणतो. तर अशा प्रकारचं कॉलेज मुळदे म्हणून आहे, ते गाव कुडाळच्या अगोदर डाव्या साईडला. तिथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचं एक केंद्र, एक मोठं कॉलेज मुळद्याला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉर्टिकल्चर कॉलेज, ज्याला म्हणतो उद्यान विद्या महाविद्यालय, तर अशा प्रकारचं कॉलेज मुळद्याला आहे. तर त्या ठिकाणी पण तुम्ही 12वी नंतर ऍडमिशन घेऊ शकता. मग त्या कॉलेजला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला 10वीच्या अगोदर अशा कॉलेजेसना भेटी दिल्या पाहिजे, किंवा आता 10वी झाल्यानंतर तुम्हाला सुट्टी आहे, तुमच्या आई वडिलांना तुम्ही सांगितलं पाहिजे किंवा मित्रमैत्रिणी तुम्ही ठरवलं पाहिजे की मला 10वीच्या नंतर काय व्हायचं आहे आणि त्यासाठी मला पुढच्या कॉलेजपर्यंत जायचं. आणि ते जेव्हा कराल तेव्हा पालकांना तुम्ही सांगाल स्वतःहून, मला या ठिकाणी करिअर करायचंय, मला या प्रकारचे कॉलेज शोधायचे. तुम्ही नेटवर कॉलेज शोधा, नेटवर कॉलेज झाल्यानंतर स्वतः जाऊन तिथे भेटी द्या. मित्रांनो, जोपर्यंत आपण लोकांशी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला सोल्युशन्स मिळत नाही. पालकांना पण हेच सांगतो, आपण खूप चांगल्या लेवलला आहोत. तुम्हाला सांगतो, बजाज ऑटो लिमिटेड पूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवणला पहिली येते. काय येते? पुणे मुंबई, पुण्याची कंपनी मालवणला येण्याचं कारण एकच आहे, ते एकच म्हणतात की सिंधुदुर्गातली मुलं तुमची अतिशय प्रामाणिक आहेत. त्यांना काय शिकवायचं ते आम्ही शिकवू शकतो, पण प्रामाणिकपणा आम्ही शिकवू शकत नाही. आणि तो प्रामाणिकपणा आहे म्हणूनच आम्ही या मालवणपर्यंत येतो. मी वाईड वेने म्हणतो की या सिंधुदुर्गापर्यंत येतो. आणि म्हणून त्या प्रामाणिकपणाचा वापर जो आहे तो आपल्या डेव्हलपमेंटसाठी, कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी आपण केला पाहिजे, असं मला वाटतं. तर जे ज्या ज्या वर्गात आहेत त्यांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानतो. तसेच दिनेश सरांनी मला स्वतः कॉन्टॅक्ट करून विचारलं की तुम्ही याल का. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तर गेले 2 दिवस मी अतिशय बिझी होतो. मी नीट एक्झाम जी असते डॉक्टर्सना, जी एंट्रन्स एक्झाम ज्याला आपण म्हणतो नीट, तर त्याचा मी जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर होतो. मित्रांनो, काल रात्री 2:30 ते 2:45 वाजेपर्यंत मी सावंतवाडीमध्ये होतो. जोपर्यंत आमची पेटी जात नव्हती तोपर्यंत मी, काल 4 तारीखला एक्झाम होती. जवळपास आपल्याकडे कुडाळ केंद्रावर 315 विद्यार्थी आणि सावंतवाडी केंद्रावर 295 विद्यार्थी बसले होते. आणि त्यांचं पूर्ण नियोजन जे होतं ते गेले 10 दिवस मी त्या नीट एक्झामच्या कंटिन्युअस ड्युटीमध्ये होतो. काल त्यानंतर त्याच दरम्यान सीईटी एक्झाम चालू होत्या. त्या सीईटी एक्झामचा मी जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर होतो, ज्याला आम्ही डिस्ट्रिक्ट लायझनिंग ऑफिसर म्हणतो. तर सीईटीचं सगळं नियोजन, त्यानंतर नीटचं नियोजन कालपर्यंत, अगदी आज दुपारपर्यंत, म्हणजे दुसरी पेटी आम्ही आज दुपारी 1 वाजता पाठवली पोलिसांच्या सुरक्षेमध्ये. आणि त्यानंतर मी कॉलेजला जाऊन माझी कामं करून पुन्हा कलेक्टर ऑफिसला येऊन सरांना सांगितलं मला 1 तास वेळ होईल. त्यानंतर मी 2 पुन्हा सीईटी, आज सीईटी घेतली गेली. त्याच्या 2 केंद्रांना MITM इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्यानंतर डिगस फार्मसी कॉलेज, या 2 कॉलेजना भेटी दिल्या. सरांना म्हटलं मी काहीतरी मला ऍडजस्ट करा, 1 तासाभरामध्ये मी येतो. अशा प्रकारे फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी इथपर्यंत आलो. तुम्हाला दिलेला कागद अतिशय पातळ आहे, अतिशय साधा आहे. त्याचं विमान छान होऊ शकतं, पण ते विमान करू नका. तो कागद जपून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्र, 10वी नंतर तुम्हाला कुठेही जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी कागदपत्र हीच लागतात. तर ती कागदपत्र वेळेत काढा, नंतर मग तुम्हाला ओळखी लावाव्या लागतात. कारण ऍडमिशन एकदा चालू झाली की सगळ्यांचीच कागदपत्र काढण्यासाठी गडबड असते. त्यामुळे ओबीसी साठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. तर उत्पन्नाचा दाखला पहिला तहसीलदारांचा काढा. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलसाठी 2 गोष्टी लागतात, उत्पन्नाचा दाखला आणि कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला. तर हे ज्यांनी काढले नसतील त्यांनी काढा. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी जातीचा दाखला काढला नसेल अद्यापपर्यंत, तो जातीचा दाखला लगेच काढून घ्या. जातीचा दाखला काढण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते, त्यामुळे तो तुम्हाला पुढे उपयोगी येईल. रहिवासी दाखला जो आहे तर तो तुम्ही काढून ठेवा. हे दाखले आपण अचानक काढायला गेलो की त्याचं म्हणजे ते खूप वजनी होतात. त्यामुळे तुम्ही काय करा, वेळेत ते दाखले काढण्याचा प्रयत्न करा. सगळे दाखले रेडी करून ठेवा.
तुम्हाला कुठेही जेव्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तेव्हा हे दाखले लागणारच आहेत आपल्याला. फक्त नॉन क्रिमिनल दाखला 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा मिळतो. तो दाखला काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला पण 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा मिळतो. तर त्यासाठी तुम्हाला हे आतापासून तयारीला लागा. सुट्टी जरी पडली असेल तरी पहिले दाखले काढा आणि मग तुम्हाला मुंबईला किंवा आणि कुठे फिरायला जायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो 10वी-12वी जे स्पेसिफिकली सांगतो मी 10वी-12वी ज्यांची झाले त्यांना हे दाखले लागणारच आहेत. तर त्यांनी हे दाखले काढा. तर मला इथे संधी दिल्याबद्दल पुन्हा मी सर्वांचे तुमचे आभार मानतो. तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. जे विद्यार्थी पुढे शिकणार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्या कागदावर माझा नंबर आहे. माझं नाव महाडिक. हां, मी तुमच्या इथल्या कणकवलीमधलाच आहे. मला गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा कसलेच मेसेज करू नका. फक्त तुम्हाला जर कधी वाटलं करिअर विषयी काय जर असेल तर डायरेक्ट फोन करा. ठीक आहे. 7 नंतर मी फ्री असतो. कधी तुम्ही करिअरसाठी फोन करू शकता, मला भेटू शकता. तर तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. जे तरुण आहेत तर त्यांच्याही करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.